ऑपॉर्च्युनिस्ट. इट्स ऑपॉर्च्युनिस्ट मीन्स संधी साधू म्हणजे परिस्थितीचा फायदा किंवा गैरफायदा उठवणारा. The opportunist was on the wrong track. The opportunist was on the wrong track. संधी साधू चुकीच्या मार्गावर होता. Opportunity. It's opportunity means संधी. She had the opportunity to study. She had the opportunity to study. तिला अभ्यास करण्याची संधी आहे. Oppose. Oppose means विरोध करणे. Oppose means विरोध करणे म्हणजे काय तर एखाद्याची तत्वे किंवा कृती, योजना मान्य न करणे, त्याला विरोध करणे किंवा विरोधात जाणे, प्रतिकार करणे means oppose. They opposed the plan to build a new road. They opposed the plan to build a new road. त्यांनी नवीन रस्ता बांधण्याच्या योजनेला विरोध केला. Opposite. It's opposite means विरुद्ध किंवा उलट. इथं pronunciation बघा. pronunciation आहे opposite. It's opposite, not opposite. It's opposite. Opposite means विरुद्ध किंवा उलट म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या किंवा गोष्टीच्या दुसऱ्या बाजूला किंवा opposite means समोर, परस्पर विरुद्ध किंवा दुसऱ्या टोकाला, पलीकडे अशा अर्थाने opposite या wordचा यूज केला जातो. Their house is the almost opposite us. Their house is almost opposite us. त्यांचे घर जवळजवळ आमच्या घराच्या विरुद्ध आहे. Opposition. It's opposition means विरोध. He expressed strong opposition to this plan. त्यांनी या योजनेला तीव्र विरोध व्यक्त केला. Optician. Optician means चष्मे विक्रेता. He is a professional optician. He is a professional optician. तो एक व्यावसायिक ऑप्टिशियन आहे. Optimist. Optimist. आशावादी. She is an eternal optimist. She is an eternal optimist. ती एक शाश्वत आशावादी आहे. Optimism. Optimism means आशावाद म्हणजे भविष्यकाळ उज्ज्वल असेल किंवा भवितव्य यशस्वी असेल अशी भावना ठेवणे means आशावाद. Optimism. There is optimism in her smile. There is optimism in her smile. तिच्या हास्यात आशावाद आहे. Option. Option. पर्याय. Do you have any options? Do you have any options? तुमच्याकडे काही पर्याय आहेत का? Or किंवा अथवा. He is confused between yes or no. He is confused between yes or no. तो हो किंवा नाही मध्ये गोंधळलेला आहे. Oral. Oral. तोंडी. Oral means तोंडी. She is taking an oral exam. She is taking an oral exam. ती तोंडी परीक्षा देत आहे. Orange. Orange. संत्रे किंवा केशरी रंग. Orange means संत्रे किंवा केशरी रंग. Oranges are a citrus fruit. Oranges are a citrus fruit. संत्री हे लिंबू वर्गीय फळ आहे. Order. It's order means क्रमवारी, आज्ञा किंवा हुकूम. Order means क्रमवारी, आज्ञा किंवा हुकूम. क्रमवारी म्हणजे काय तर प्रत्येक गोष्ट जागच्या जागी असण्याची नीट स्थिती, चांगली व्यवस्था किंवा व्यवस्थितपणा किंवा स्वतःच्या अधिकाराचा वापर करून एखाद्याला एखादी गोष्ट करण्यास सांगणे, त्याला हुकूम देणे, आज्ञा देणे means order. किंवा माणसे किंवा गोष्टी यांची परस्परांशी संबंध असणारी अशी एक मांडणी, क्रमवार मांडणी किंवा क्रम means order. She is giving an order. She is giving an order. ती ऑर्डर देत आहे. Ordinary. Ordinary. सामान्य, सर्वसामान्य, सर्वसाधारण म्हणजे इतरांपेक्षा वेगळा किंवा असाधारण असा नसणारा, सामान्य दर्जेचा means ordinary. He lives an ordinary life. He lives an ordinary life. तो एक सामान्य जीवन जगतो. Organ. Organ. इंद्रिय. The kidney is an internal organ. The kidney is an internal organ. किडनी हा एक अंतर्गत अवयव आहे. The next word is organize. It's organize means आयोजित करणे म्हणजे एखाद्या कार्यक्रमाचे किंवा प्रसंगाचे संयोजन करणे
किंवा तो कशा पद्धतीनं करायचा आहे त्याची आखणी करणे, सुसूत्र करणे मीन्स ऑर्गनाइज. द स्कूल ऑर्गनायझेस ट्रिप्स इन द विंटर. द स्कूल ऑर्गनायझेस ट्रिप्स इन द विंटर. शाळा हिवाळ्यात सहली आयोजित करते. ऑर्गनायझेशन. ऑर्गनायझेशन मीन्स संघटना किंवा संस्था, म्हणजे विशिष्ट ध्येय साध्य करण्यासाठी काही लोकांनी स्थापन केलेला उद्योग, मंडळ, संघटना किंवा संस्था. They work together in an organization. They work together in an organization. ते एका संस्थेत एकत्र काम करतात. Origin. Its origin means मूळ किंवा उगम, म्हणजे एखादी गोष्ट सुरू होते ते बिंदू किंवा ते ठिकाण, मुख, एखाद्या गोष्टीचे कारण, मूळ means origin. His family is of American origin. His family is of American origin. त्याचे कुटुंब मूळचे अमेरिकन आहे. Original. It's original means मूळ किंवा मूळचा किंवा पहिला, प्रारंभीचा, सगळ्यात आधीचा किंवा मुळातला, बदल होण्यापूर्वीचा means original. These are original Nike shoes. These are original Nike shoes. हे मूळ नायकीचे शूज आहेत. Where are the original documents? Where are the original documents? मूळ कागदपत्रे कुठे आहेत? Ornament. It's ornament means अलंकार. She is wearing silver jewelry ornament. She is wearing silver jewelry ornament. तिने चांदीचे दागिने घातले आहेत किंवा तिने चांदीचे अलंकार घातले आहेत. Orphan. It's orphan means अनाथ, म्हणजे ज्याचे आई वडील नसतात त्यांचे मुलं means orphan, अनाथ. These are orphaned children. These are orphaned children. ही अनाथ मुले आहेत. Orthodox. Orthodox means सनातनी, म्हणजे जुनी पारंपरिक श्रद्धा, विधी वगैरे काटेकोरपणे पाळणारा पुराणमतवादी सनातनी किंवा बहुसंख्य लोकांचा ज्यावर विश्वास असतो किंवा ते जे स्वीकारतात किंवा करतात असे नेहमीचे, सर्वसामान्य किंवा परंपरागत मीन्स ऑर्थोडॉक्स. दे आर क्वाईट ऑर्थोडॉक्स पीपल. दे आर क्वाईट ऑर्थोडॉक्स पीपल. ते सनातनी लोक आहेत. अदर. इट्स अदर मीन्स इतर किंवा दुसरा, म्हणजे आधी उल्लेख केलेल्यात आणखी एक किंवा त्यापासून वेगळा, दुसरा एखादा किंवा इतर मीन्स अदर. There is no other work available at this time. There is no other work available at this time. सध्या दुसरे कोणतेही काम उपलब्ध नाही. Otherwise. Otherwise means नाही तर, अन्यथा. Eat the ice cream, otherwise it will melt. Eat the ice cream, otherwise it will melt. आईस्क्रीम खा, नाहीतर ते वितळेल. Our. Our means आमचा. This is our happy family. This is our happy family. हे आमचे आनंदी कुटुंब आहे. आज. आज means आमचा. Their garden is quite nice, but I prefer ours. Their garden is quite nice, but I prefer ours. त्यांची बाग खूप छान आहे, पण मला आमची बाग जास्त आवडते. Ourselves. Ourselves means आम्ही स्वतः. We shop for ourselves. We shop for ourselves. आम्ही स्वतःसाठी खरेदी करतो. Outdated. Outdated means कालबाह्य, म्हणजे फारशी उपयुक्त नसणारी किंवा फारशी रूढी नसणारी, जुन्या वळणाची किंवा जुन्या विचारांची असेल किंवा जुन्या पद्धतीचे कपडे means outdated, कालबाह्य. The dress she is wearing looks outdated. The dress she is wearing looks outdated. तिने घातलेला ड्रेस जुना दिसतोय किंवा कालबाह्य दिसतोय. आउटहाऊस. आउटहाऊस मीन्स उपग्रह किंवा पडघर, म्हणजे मुख्य मोठ्या इमारतीला लागून असलेली एक छोटी इमारत किंवा आउटहाऊस मीन्स आउटहाऊस. His wife went into the outhouse. His wife went into the outhouse. त्याची बायको आउटहाऊस मध्ये गेली. आउटलेट. आउटलेट मीन्स वाट, मार्ग. आउटलेट मीन्स वाट, मार्ग किंवा आउटलेट म्हणजे तीव्र भावना, नव्या कल्पना किंवा जोम व्यक्त करण्याचा आणि त्यांचा वापर करण्याचा मार्ग, वाव किंवा वाट मीन्स आउटलेट. She needs an outlet for her talent.
शी नीड्स अन आउटलेट फॉर हर टॅलेंट. तिला तिच्या प्रतिभेसाठी किंवा तिला तिच्या टॅलेंटसाठी एक मार्ग हवा आहे. आउटलुक. आउटलुक मीन्स समोरील देखावा किंवा दृष्टिकोन. आउटलुक मीन्स समोरील देखावा किंवा दृष्टिकोन. There is a pleasant outlook from window. There is a pleasant outlook from window. खिडकीतून समोरील देखावा आल्हाददायक दिसतो. आउटपुट. आउटपुट मीन्स उत्पादन. आउटपुट मीन्स उत्पादन म्हणजे एखाद्या यंत्राने किंवा माणसाने केलेले उत्पादन मीन्स आउटपुट. The total output is double that of last year. The total output is double that of the last year. एकूण उत्पादन गेल्या वर्षीच्या दुप्पट आहे. आउटसाइड. आउटसाइड मीन्स बाहेरच्या बाजूला किंवा बाहेर. प्लीज वेट आउटसाइड फॉर अ फ्यू मिनिट्स. प्लीज वेट आउटसाइड फॉर अ फ्यू मिनिट्स. कृपया काही मिनिटे बाहेर थांबा. आउटसाइडर. आउटसाइडर मीन्स बाहेरचा माणूस. I felt like a complete outsider. I felt like a complete outsider. मला पूर्णपणे बाहेरच्या व्यक्तीसारखे वाटले. आउटस्कट्स. इट्स आउटस्कट्स मीन्स शहराबाहेरील भाग म्हणजे शहर किंवा नगराच्या मध्यापासून दूर असणारे भाग, हद्दीवरचे भाग किंवा सीमेवरचे भाग मीन्स आउटस्कट्स. They live on the outskirts of Paris. They live on the outskirts of Paris. ते पॅरिसच्या बाहेर राहतात. आउटस्टँडिंग. आउटस्टँडिंग मीन्स उत्तम, उत्कृष्ट, लक्षणीय. His performance was outstanding. His performance was outstanding. त्याची कामगिरी उत्कृष्ट होती किंवा त्याचा परफॉर्मन्स उत्कृष्ट होता. ओव्हल. ओव्हल मीन्स अंडाकृती, अंडाकार. ओव्हल मीन्स अंडाकृती, अंडाकार. These frames are oval shaped. These frames are oval shaped. या फ्रेम्स अंडाकृती आकाराच्या आहेत. Oven. Oven means oven. Oven means oven. The oven runs on electricity. The oven works on electricity. ओव्हन विजेवर चालतो. Overall. Overall means एकूणच किंवा एकंदर. Overall means एकूणच किंवा एकंदर. The overall growth is impressive. The overall growth is impressive. एकूण वाढ प्रभावी आहे. ओ. ओ मीन्स देणे असणे किंवा देणे लागणे. ओ म्हणजे काय तर एखाद्याने तुमच्यावर केलेल्या उपकाराची फेड म्हणून किंवा तुम्हाला दिलेल्या मदतीबद्दल तुम्ही त्याच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे किंवा काहीतरी देणं लागता तुम्ही, काहीतरी ऋण असणे, ऋणी असणे किंवा बांधील असणे मीन्स ओ. आय ओ यू फॉर युअर हेल्प. आय ओ यू फॉर युअर हेल्प. तुमच्या मदतीसाठी मी तुमचा ऋणी आहे. आऊल. आऊल मीन्स घुबड. द आऊल वॉज हुटिंग. द आऊल वॉज हुटिंग. घुबड ओरडत होता. हुटिंग म्हणजे घुबडाच्या ओरडण्याचा आवाज. ओन. ओन स्वतःचा, स्वतःच्या मालकीचा. ओन मीन्स स्वतःचा, स्वतःच्या मालकीचा. दिस कार इज हिज ओन. दिस कार इज हिज ओन. ही गाडी त्याची स्वतःची आहे. ओनर. ओनर मीन्स मालक म्हणजे एखाद्या जागेचा, गाडीचा किंवा कोणत्याही गोष्टीचा मालक मीन्स ओनर. ही इज द ओनर ऑफ द हाऊस. ही इज द ओनर ऑफ द हाऊस. तो घराचा मालक आहे. ऑक्स. ऑक्स बैल. दिस इज अन ऑक्स. दिस इज अन ऑक्स. हा बैल आहे. ऑक्सिजन. ऑक्सिजन प्राणवायू किंवा ऑक्सिजन. प्लांट्स प्रोड्यूस ऑक्सिजन. प्लांट्स प्रोड्यूस ऑक्सिजन. वनस्पती ऑक्सिजन तयार करतात.